तर पारंपरिकरित्या नाशिकची जागा ही शिवसेनाच लढते असं हेमंत गोडसे यांनी म्हटलंय। कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवण्यासाठी शिंदेंची भेट घेतली असल्याचं खासदार गोडसेंनी सांगितलंय। महायुतीमध्ये कोणती जागा कोणाला द्यायची वरिष्ठ ठरवतील असंही ते म्हणाले। तर नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार असं आश्वासन मिळालं असल्याचे त्यांनी सांगितलंय। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने असं म्हटलंय की नाशिकमध्ये भाजपची ताकद तुमच्यापेक्षा जास्त आहे आणि म्हणून नाशिकची जागा ही भाजपलाच मिळावी। आज काही पदाधिकारी मुंबईत भेटायला देखील गेलेत उपमुख्यमंत्र्यांना। या सर्व विषयांची कोणाची ताकद म्हणा किती कशी त्यापेक्षा वरिष्ठ जे काही निर्णय घेतात तेच सर्वानुमते ही जी युती ठरल्या जातील आणि युतीमध्ये महायुतीमध्ये कुठली जागा कोणाला द्यायची याचे निर्णय हे राज्यस्तरीय आणि केंद्रातील समिती त्या ठिकाणी घेते आणि म्हणून मला असं वाटतं की ते त्यांचे अधिकार आहे। मागायचा अधिकार हा प्रत्येक पक्षाला प्रत्येक स्थानिक लोकसभेला ते मागू शकतात, परंतु याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरती होत असतो। यामध्ये प्रत्येक पक्ष हा दावेदारी करणार, परंतु मला निश्चित या ठिकाणी विश्वास आहे का ही जागा पारंपरिकरित्या ही शिवसेना लढवते आणि म्हणून ही सर्व जाणीव वरिष्ठ पातळीवरती सर्वांनाच आहे आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित ते योग्य ते निर्णय घेतील। काय आश्वासन आहे मुख्यमंत्र्यांकडून? थेट आश्वासन काय मिळालं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की जी शिवसैनिकाची भावना आहे ती माझी भावना आहे आणि ज्या वेळेस राज्यस्तरीय बैठक होईल तर त्या बैठकीमध्ये आपण आपल्या सगळ्यांच्या भावना या वरिष्ठ पातळीवरती पोहोचू आणि निश्चित नाशिकची जागा ही शिवसेनेच्या धनुष्यबाणाला सोडून घेऊ अशा प्रकारचा विश्वास त्यांनी आम्हाला सर्वांना दिला। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।